परंतु आता ठीक आहे, ते जरला तरला काही अर्थ नाही आहे. परंतु वडेट्टीवार यांनी जे काही माझ्याबद्दल 2 शब्द चांगले बोलले त्याच्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी. तुमचा प्रश्न फार चुकीचा आहे. परत प्रश्न विचार. इच्छुक होते, नकार दिला असं नाही. परत प्रश्न विचारा. अमोल कोल्हे असं म्हटले साहेब की माझ्या विरोधात छगन भुजबळांना शिरूरमधून लढवण्याचं प्लॅनिंग होतं मुख्यमंत्र्यांचं. पण तुम्ही नकार दिल्यामुळे हे प्रश्न नाही सुरुवातीला तुम्ही तसं नो नाही. नेव्हर. डोंट पुट दिस रॉंग वर्ड्स इन माय माउथ. कधीच नाही. मी कशाला जाईल तिकडे. असं आहे की मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही. ज्या वेळेला ठरलं की आता जवळजवळ भुजबळ फायनल झाले नाशिकमध्ये आणि तुम्हाला मी सांगितलं ते सगळं वरून आलं वगैरे, सगळं ते दिल्लीवरून ठरलं वगैरे, आणि मुख्यमंत्र्यांना अडचण होती की म्हणजे आमची सीट आहे म्हणजे गोडसेची, तर मग त्यांना पण अडचणीच होतं. म्हणून त्याने एक गुड फेथमध्ये त्याने निश्चितपणे मला फोन केला आणि विचारलं की ओबीसी समाज, माळी समाज शिरूरमध्ये पण खूप आहे, तर तुम्ही तिथे लढू शकता का. त्याचा हेतू हा होता की मग मी जर तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल, हा त्यांच्या पाठीमागचा एक चांगला हेतू होता. प्रयत्न ते करणार काय गुड फेथमध्ये, त्यांची काही चूक आहे अशी भाग नाही. परंतु मी त्यांनाही सांगितलं की बाबा ठीक आहे, ओबीसी समाज तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे, बरं सगळीकडे मी जातो, भाषणं करतो आणि येतो, माझा संबंध जास्त कुठे येतो, सगळ्यात जास्त नाशिकमध्येच असतो मी. नाशिकमध्ये जे आहे आमदार अमुक तमुक पालकमंत्री म्हणून सगळं काम, त्याच्यामुळे मी काही नाशिकमध्ये म्हणजे नाशिक बरं मी काय मागितलेलं नाही. त्याच्यामुळे नाशिक जर मिळत असेल तर नाशिक सोडून दुसरीकडे मला पाहिजेच म्हणून मी कुठेही जाऊन उभा राहील हे मी माझं म्हणणं नाही आणि ही माझी वृत्ती नाही. त्यांनी सांगितलं 2 दिवस प्रयत्न जर विचार करा. ठीक आहे म्हटलं, बस दॅट्स ऑल. काय आणि प्रश्नच येत नाही ना. म्हणजे मी असं थोडंच आहे की मला पाहिजे तिकीट, मग इकडून जा तिकडे आणि तिकडून जा तिकडे. त्यांनी सांगितलं नाशिकहून उभं तुम्ही राहा, पार्टीनं सांगितलं वरून काय ठरल्याप्रमाणे, म्हणून मी तयार झालो होतो. आणि बाकीचे कुठेच जायचा काही प्रश्नच येत नाही ना. तसंच अनेक ठिकाणी मागणी होती आणि ओबीसीच्या ह्या रॅली ज्या झाल्या त्यातून अनेक ठिकाणी साहेब इकडे उभे राहा, तिकडे उभे राहा, तिकडे उभे राहा. परंतु मी जे काय असेल हे नाशिक आता ठरलेलं आहे. मिळालं तर नाशिक, नाही मिळालं तर काही नाही. आपल्याला नाशिकमध्ये काम करायचं, करत असतो आपण. साहेब यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देऊ असं जाहीरनाम्यामध्ये अजित पवारांनी म्हटलेलं आहे. मात्र जयंत पाटील म्हणालेत की अशा पद्धतीची मागणी जी आहे ती जाहीरनाम्यामध्ये केली जाऊ शकत नाही. अशा पद्धतीची मागणी जी आहे ती जाहीरनाम्यामध्ये केली जाऊ शकत नाही असं जयंत पाटील म्हणतात. असं कुठल्या कायद्यात वगैरे काय म्हटलं तर दाखवा, कायदा किंवा निवडणुकीचं काय बुक वगैरे काय असेल तर दाखवा की अशी मागणी होऊ शकत नाही. पण मागणी काय, काही मागण्या होऊ शकतात. आम्ही हे याचे प्रयत्न करू, त्याचे प्रयत्न करू, त्याचे प्रयत्न, त्यात चूक काय आहे. मागणी करायला त्याच्यामध्ये चुकीचं असं काय आहे. साहेब पंकजा मुंडे असं म्हणालात की प्रीतम मुंडेंना त्या ठिकाणी उमेदवारी नाकारली बीडमधून, तर त्यांना नाशिकमधून मी उभं करू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. असं बघता याच्याकडे आता काय सांगू त्यांना. माझं सांगणं आहे की बीडची जी निवडणूक आहे काहीतरी 13 तारखेला, कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं. काय ते निवडून येणं महत्त्वाचं आहे. तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा. नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण अशातला भाग नाही. नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे. काय मग ती BJPकडे आहेत, ती शिंदे गटाकडे आहेत आणि ते आमच्या राष्ट्रवादीकडे सुद्धा आहेत. काय अगदी BJP किंवा इतर समजा ओबीसीचे अगदी वंजारी समाजाचे जरी म्हटले तर तरी आमच्याकडे हेमंतराव धात्रक सारखे लोक आहेत, ते बाळासाहेब सानप सारखे आहेत, उदय सांगळे साहेब एक नवयुवकसुद्धा आहे.
अहो, खूप आहेत ना इकडे उमेदवार. हां, तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा, सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून या. आज ती गरज आहे त्या सगळ्या समाजांची. ठीक आहे. कधीपर्यंत तेढा सुटेल असं वाटतंय? आता ती 2-3 दिवस उरलेले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. उद्यापासूनच आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायचा. हे मला माहीत असतं काय कधी पर्यंत हे सुटणार तर मी माझं स्टेटमेंट जे आहे केलंच नसतं आणि उमेदवारी मागे घेतली नसती. ठीक आहे. सगळ्यांना वडेट्टीवार असं म्हणाले कालच्या दिवशी की तुम्हाला उमेदवारी जर दिली असती, तुम्ही केंद्रात जर गेला असता तर तुम्हाला जी ईडीच्या माध्यमातून ज्यांनी कारवाई केली त्यांच्या छातीवर बसून तुम्ही मूग दळले असते, असं त्यांचं प्रतिक्रिया आहे. ठीक आहे. एवढं खरं आहे की उमेदवारी भेटली असं निश्चितपणे निवडूनही आलो होतो. कालसुद्धा ब्राह्मण सभा आहे, त्यांनी पत्र आणून दिली. अनेकांना माहिती आहे की आम्ही तुमच्याबरोबर उभे राहा. काल सगळे जे उद्योजक आहेत नाशिकचे ते आले होते, तुम्ही उभे राहा. विणकर समाजाचे ते आले, ते उभे राहा. प्रत्येकजण उभे राहा. म्हणजे वातावरण चांगलं असतं, निवडून आलोही असतो. परंतु आता ठीक आहे, ते जरला तरला काही अर्थ नाही आहे. परंतु वडेट्टीवार यांनी जे काही माझ्याबद्दल 2 शब्द चांगले बोलले त्याच्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. पण ते चांगलं बोलतात व्यासपीठावर येत नाही काय? परंतु ते ठीक आहे. आता प्रत्येक पक्षाचं काही काही वेळेला काही अडचणी असतात, काय असू शकतात, नाही असं नाही. पण ते विरोधी पक्ष नेते आहेत काय. आणि राजकारणामध्ये मी कुणाला शत्रू समजत नाही, विरोधक समजतो. विरोधक असतात, आपापल्या पक्षाचं मत मांडत असतात, बोलत असतात, कधी प्रेम व्यक्त करीत असतात, कधी कधी काही लोक जे आहे म्हणजे मी असं म्हणणार नाही की काही लोक पुतना मावशीचं प्रेम व्यक्त करतात, असंही नाही. ते खरं प्रेम व्यक्त करत असतात, कारण मैत्रीचे संबंध असतात. साहेब, नाशिकवर आपला दावा कायम आहे ना. या कुटुंबियांपैकी कुणाला उमेदवारी मिळेल अशा पद्धतीची देखील कालपासून थोडीशी चर्चा सुरू आहे. आहेत मुळात, का नाही. हे काय, हे माझे कुटुंबीय आहेत. देवीदास पिंगळे हे म्हणजे माझे कुटुंबीय आहेत. का रवींद्र पगार साहेब हे सगळे माझे कुटुंबीय आहेत. का नाही त्यांनी उभं राहायचं. सर, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात नाही आणि एकूणच महायुतीच्या राज्याच्या नेतृत्वानं उमेदवारी जाहीर करायला उशीर केला, त्याच्यामुळे अनेक ठिकाणचा ओबीसी समाज असेल किंवा माळी समाज असेल हा नाराज झालेला आहे. याचा फटका महायुतीला बसू शकतो असं वाटतं का? तर मला कसं काय जाणार, मी काही ज्योतिष नाही आहे. पण लोकांच्या भावना आहेत ते व्यक्त करीत असतात. काय अनेक वेळा असं होतं. अनेकांच्या वेळेला काय की काही सकारात्मक काही नकारात्मक अशा भावना ज्या आहेत निवडणुकीच्या वेळेला व्यक्त केल्या जातात. मला असं वाटतं की आता आपण त्या सगळ्या गोष्टी मागे ठेवून पुढे चालायला पाहिजे. साहेब, निवडणुकीपूर्वी 21 साखर कारखान्यांना निधी देण्यात आला तर असं का? यावरती संजय राऊत म्हणाले की मत वळवण्यासाठी केले गेलेलं आहे. आणखीन एखादं शिल्लक असेल तुझं तर सांग मला, मी बघतो काय करायचं ते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.